कधी तुम्ही गॅसवरती मेणबत्ती ठेवून बघितली आहे का? आता गॅसचा आणि मेणबत्तीचा काय बरं संबंध याचा कधी विचार केलाय का? ही एक मेणबत्ती तुमचे भरपूर पैसे वाचवू शकते याची मी तुम्हाला गॅरंटी देते. हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत पोहोचायला हवा, कारण त्या रोज ह्याच चुका करत आहे आणि कुठेतरी मग पैसा तर लागतो, पण आपला वेळसुद्धा वाया जातो, गॅससुद्धा भरपूर लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. कसं काय सगळं काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. रोज सकाळ असो की संध्याकाळ असो, स्वयंपाक झाला की गॅसची शेगडी साफ करणं आलं. आता बऱ्याचदा जेव्हा आपण गॅस वापरत असतो तेव्हा बऱ्याचदा त्याची फ्लेम व्यवस्थितरित्या येत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला बर्नरसुद्धा साफ करणं गरजेचं असतो. मग आपण आता वेगवेगळ्या पद्धतीने बर्नर साफ करतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बर्नर साफ करणं म्हणजे त्याचा जो काही काळवटपणा असतो तो निघून त्याचा जो ॲक्च्युअल कलर आहे तो येणं का? तर तसं नाही. त्याच्यामधील जे काही होल आहे, छिद्र आहे, ते पूर्णपणे ओपन असणं, म्हणजे त्याच्यामधून जो येणारा गॅस आहे तो व्यवस्थितरित्या येतो. सगळे छिद्र ओपन असणं म्हणजेच आपले बर्नर साफ आहे असं आपण गृहीत धरतो, पण तेच खरं आहे. पण तुम्हाला जर तुमचं बर्नर साफ करायचं आहे, पुन्हा पहिल्यासारखंच करायचं असेल तर पितांबरी घ्यायची, त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा. आता माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मग इकडे मी व्हिनेगरचा वापर केलेला आहे. आता उन्हाळा सुरू झाला की लिंबसुद्धा महाग होतात. मग आता तुमच्याकडे काय भाव आहे लिंबाचा मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि लिंब पूर्ण उन्हाळाभर कसे स्टोअर करायचे यावरती आपण व्हिडिओ जो आहे तो शेअर केला आहे, पटकन जाऊन तो व्हिडिओ बघा. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे बर्नर आहे त्यावरती आपल्याला ह्या पितांबरी आणि व्हिनेगरची एक लेअर लावून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही पितांबरी यावरती लावत आहात फक्त आपल्याला हे 2 मिनटं ठेवायचं. बर्नरवरती जर आपण जास्त वेळ ठेवलं तर काय होईल, ती पितांबरी आपल्या बर्नरच्या पूर्ण छिद्रांमध्ये जाऊन बसेल आणि नंतर त्याला साफ करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल. त्यामुळे अगदी फक्त 2 मिनटं ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही. आणि अगदी हाताशीच जर तुम्ही घेतलं असेल लगेच साफ केलं तरीही चालेल. आता आपण हे 2 मिनटं ठेवूयात. गॅस कशा पद्धतीने साफ करायचा ते बघून घेऊयात. तर इकडे मी दुसरी प्लेट घेतली आहे, त्यामध्ये मी घातलेला आहे बेकिंग सोडा. इथे तुम्हाला पुन्हा एकदा लिंबूच घ्यायचा आहे. नसेल लिंबू तुमच्याकडे माझ्यासारखं तर व्हिनेगरचा वापर केला तरी चालेल. आणि व्हिनेगरचा वापर करून आपल्याला एक पेस्ट याची तयार करायची आहे, बेकिंग सोडा आणि व्हिनेगरची. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा भरून मीठ. बघा अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता ह्या पेस्टने तुम्हाला जे आहे पूर्ण गॅसला लावून घ्यायचं आहे. जेही डाग वगैरे झालेले असेल, तेलकटपणा झालेला आहे, चिकटपणा झालेला आहे, सगळा निघून जातो. आता सगळ्यात प्रथम मला सगळ्या महिलांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही गॅसची शेगडी रोज धुता का? हो की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर रोज धुत असणार तर सावधान, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. फक्त 2 ते 3 महिन्यातून एकदा तुम्हाला अशा पद्धतीने शेगडी डीप क्लीन करायची आहे. रोज म्हणत असाल तर रोज तुम्हाला फक्त आणि फक्त आपण स्प्रे ऑलरेडी खूप सारे शेअर केले आहे, तसं स्प्रे बनवून तुम्हाला कपड्यांनी, अगदी सॉफ्ट कपड्यांनी शेगडी पुसायची. आता मी असं का म्हणते आहे, हे बघा मी पितांबरी वगैरे घेऊन सगळं काही क्लीन करून घेते आहे, पण मी असं का म्हणत आहे तेही तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आता बघा हे 5 मिनटं मी असंच ठेवलं आहे आणि त्यानंतर डिशवॉश लिक्विड घेऊन आपल्याला हे साफ करायचं. लक्षात घ्या 2 ते 3 महिन्यामधनं एकदाच आपल्याला हे करायचं. आता असं केल्याने काय होतं, जे काही खाली पाईप असतात त्यामधनं गॅस लीक होण्याची शक्यता असते, किंवा जे काही खाली नोझल असतं मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ते नोझलमधून जर एकदा त्यामध्ये पाणी साचत गेलं, ते पाणी साचत ते नोझल अक्षरशः बंद होतं आणि ते नोझल मग तुम्हाला रिपेअर करावं लागतं किंवा दुसरंच बसवावं लागतं. आणि एक नोझल म्हणजे एका बर्नरसाठी एक नोझल चेंज करायचं असलं तर त्याला आत्ताच्या घडीला 600 रुपये लागतात. तुमच्याकडे सुद्धा भाव हा वेगवेगळा असू शकतो, प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळा असू शकतो. तुम्ही सांगा, जर तुम्ही रोज शेगडी साफ केली म्हणजेच धुतली तर तुम्ही किती पद्धतीने बघा त्याचे म्हणजे अक्षरशः आपल्या जीवाला धोका होतोय ना. कारण गॅस लीक झाला तर कुठून लीक होतं हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण तसाच स्वयंपाक करत राहतो. आणि कधी काही ॲक्सिडेंटली घडलं, असं देव करो असं काही घडू नये, पण असं घडलं तर मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने गॅस धुवायचा नाही. काही महिला म्हणतात की मला अशा पद्धतीने गॅस धुतल्याशिवाय माझं मनच अगदी भरत नाही. अहो पण ते बघा ना काय होतंय, तुमचा गॅस जर लीक झाला तर तुमचे पैसेसुद्धा जाणार आहे,
आहे, गॅससुद्धा वाया जाणार आहे. एकदा सिलेंडर लावलं जे तुम्हाला 2 ते 3 महिने जायला हवं, ते सिलेंडर अगदी फक्त तुम्हाला महिनाभर जात आहे. मग चुकी कोणाची आहे? ऑब्वियस तुमची आहे. अहो, पुसल्याने सुद्धा व्यवस्थितरित्या आपला गॅस साफच होतो आणि एक कानाकोपरा तुम्ही पुसून घेऊ शकता ना. मग अशा पद्धतीने तुम्हाला डिप्लिंग करायची गरजच नाही. मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला धुवून दाखवलं आहे की तुमच्यापर्यंत सुद्धा ही गोष्ट गेली पाहिजे. विथ प्रॅक्टिकलसुद्धा तुम्हाला मी दाखवते. आता बघा, आपण बर्नर 2 मिनटं ठेवले होते ना, तर ते बर्नर व्यवस्थितरित्या आता आपल्याला घासणीने आणि टूथब्रशचा वापर करून घासून घ्यायचे. टूथब्रशचाच वापर करायचा, म्हणजे काय, त्यामध्ये जर इन केस पितांबरी गेलीच असेल तर ती टूथब्रशच्या साह्याने त्याचे ब्रिसल जे असतात त्याच्या साह्याने व्यवस्थितरित्या ते जे आहे मोकळे होतील, त्यामध्ये पितांबरी राहणार नाही. सो अशाच पद्धतीने आपल्याला हे 2 ते 3 वेळेस स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि आपले बर्नरसुद्धा साफ होणार आहे. आता माझे बर्नर हे थोडेसे, माझी शेगडी अगदी 3-4 वर्षापूर्वी जुनी आहे, त्यामुळे बर्नर बघा असे निघाले नाही व्यवस्थित. पण तुमची जर नवीन असेल तर नक्कीच अगदी पिवळे धम्मक असे तुमचे बर्नर निघणार आहे. त्यानंतर तुम्हाला लगेच गॅस सुरू करायचा आहे का? नाही. बऱ्याचदा महिलांची कंप्लेंट असते की माझी जी काही शेगडी आहे किंवा तिचे जे काही बर्नर आहे ते व्यवस्थितरित्या चालतच नाही. आता चालत नाही तर त्यासाठी मी एक उपाय सांगते. आता तुम्हाला विथ प्रॅक्टिकल सांगते. आता बघा, मी इकडे बर्नर लावला आहे, याचे गॅस आला यामधून, पण पूर्ण होलमधून गॅस आला आहे का बाहेर? नाही. मग अशी जर तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल किंवा फ्लेम अगदी खूप कमी असेल तर काय करायचं आहे? गॅस करायचा आहे उलटा. प्रत्येक बर्नरच्या खाली अशा पद्धतीने असतं आणि व्यवस्थितरित्या तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये एक असं छोटंसं असं एक होल असतं, म्हणजे छिद्र असतं. तुम्हाला काय करायचं आहे, जर फ्लेम कमी झाली असेल तर तुम्हाला आधी हे करायचं आहे, त्यानंतर बर्नर व्यवस्थितरित्या साफ करायचे. ते आता मी तुम्हाला आधी सांगितलं. आता हे क्लीन कसं करायचं ते बघूयात. इंजेक्शन घ्यायचं, त्याची जी काही सिरिंज आहे ती अशा पद्धतीने वाकवायची. मी तुम्हाला जवळूनही समोर दाखवणारच आहे आणि ती बघा यामध्ये घालायची. जसं मी म्हटलं ना, रोज महिला जे आहे ते गॅस शेगडी जी आहे ती धुतात. तर काय होतं, हे जे आता आपण यामध्ये नोझलमध्ये घालतोय, यामध्ये काय एकदा पाणी साचलं तर समजून घ्या तुम्हाला भरपूर पैसे लागणार आहे. दुसरी गोष्ट, हे असं सतत चालू झालं तर शेगडीसुद्धा जी आहे चेंज करावी लागेल. जी शेगडी आपल्याला वर्षानुवर्ष जायला हवी होती ती शेगडी अगदी आपल्याला काही महिन्यातच रिपेअरिंगसाठी द्यावी लागेल. दुसरी गोष्ट, तुमच्या स्वच्छतेखाली हे अशा पद्धतीने होऊ शकतं, तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो, कारण गॅस लीक होऊ शकतो. बऱ्याचदा गॅस जो आहे आपण अशा पद्धतीने साफ केल्यानंतर त्याची फ्लेम बघा अगदी तशी आणि तशी होते. तुम्हाला बाहेरून कोणाला टेक्निशियनला बोलवायची अगदी काहीच गरज नाही आहे. बघू शकता, घरच्या घरी मी तुमचे पैसे वाचवलेले आहेत. तर ही अशा पद्धतीने सिरिंज तुम्ही 10 रुपयाची अगदी घरी आणून ठेवा. अगदी व्यवस्थितरित्या तुमचं नेहमी ही काम सोपं करेल, पैसेसुद्धा वाचवेल. सो तुम्ही इकडे बघू शकता आपला गॅस मस्त असा स्वच्छ झाला आहे. आता तुम्ही म्हणाल, तू तर टायटल आणि थंबनेलवरती लिहिलं आहे की तुम्ही गॅसवरती कधी मेणबत्ती लावली का? तिची कमाल ऐकून अगदी तुम्ही चकित होणार आहात. चला ते सुद्धा सांगते. आता तुम्ही रोज धुता, सगळ्यात प्रथम तुम्हाला हे करायचं आहे, मेणबत्ती घ्यायची आहे. गॅस सुरू असला पाहिजे, म्हणजे खालचं रेग्युलेटर आपल्या बटनाच्या तिथे तुम्हाला अशा पद्धतीने फिरवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे आहे सगळीकडे या मेणबत्तीने बघायचं आहे की तुमचा गॅस कुठे लीक होतो आहे का. जर तुमचा गॅस लीक होत असेल तर तिथे नक्की जाळ होईल. घरी एकटं असताना करू नका, मोठे माणसं असताना त्यांच्या निगराणीखाली करायचं आहे तुम्हाला हे. आणि जर लीक होत असेल तर पटकन टेक्निशियनला बोलवायचं आहे, तुमची गॅस शेगडी रिपेअर करून घ्यायची आहे. आणि जी चूक तुम्ही रोज करता आहात गॅस शेगडी धुण्याची, ती चूक तुम्हाला सगळ्यात प्रथम अवॉइड करायची आहे. सो मेणबत्तीने असं नक्की चेक करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. महत्त्वपूर्ण वाटला असेल सगळ्यांसोबत शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. चला मग मंडळी, भेटूयात उद्या.